नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथा सागर घेऊन येत आहे. अध्याय 22. कथा बल्लाळ विनायकाची. सोमकांताने भृगु ऋषींना विचारले. ऋषीवर, दक्ष राजकुमार तर जन्मता आंधळा मुका बहिरा होता. त्याचे पूर्ण शरीर छिद्रमय होते. अशा दुर्गंधीयुक्त शरीर केवळ मुद्गल ऋषींच्या शरीरावरील वायुस्पर्शाने त्याच्या व्याधी बऱ्या होऊन तो अगदी टवटवीत फुलासारखा देखणा कसा झाला? इतक्या लवकर त्याला सिद्धी प्राप्त कशी काय झाली? मुद्गल ऋषी तर हजारो वर्ष तप करत होते, पण त्यांना श्री गजाननचे प्रत्यक्ष दर्शन झाले नाही. मग दक्षाला कसे काय झाले? दक्षाने पूर्वजन्मी काय पुण्य केले होते का? जर पुण्य केले होते तर मग या जन्मी त्याला असं विकृत शरीर का मिळालं? भृगु ऋषी म्हणाले, त्याच्या पूर्वजन्माची कथा अशी आहे, ऐक. म्हणजे तुझ्या शंकांचे निरसन होईल. सिंधू देशात पल्ली नावाचं एक गाव आहे. तिथे कल्याण नावाचा एक धार्मिक व दानशूर वाणी राहत होता. इंदुमती ही त्याची धार्मिक वृत्तीची पतिव्रता स्त्री होती. त्यांचा मुलगा बल्लाळ. त्याला लहानपणापासून देवपूजा करण्याची आवड होती. बल्लाळ आपल्या मित्रांना बोलावून गावाबाहेर जाई. तिथे दगडाचे देव करून त्याची पूजा करीत असे. एक दिवस त्याला एक छानसा गोटा दिसला. त्याला त्याने गणपती असे नाव दिले. त्याला दुर्वा वाहिला. नंतर तो देवाची पूजा करण्यात मग्न झाला. काही मित्र गणपतीपुढे नाचत होते तर काही जण गात होते. बल्लाळच्या अशा वागण्यामुळे गावातील लोक त्या कल्याणवाण्याला म्हणाले, तू तुझ्या मुलाला समजावून सांग, नाहीतर आम्हाला त्याची तक्रार करावी लागेल. लोकांनी तक्रार करता कल्याणवाण्याला राग आला. त्याने भला मोठा सोटा घेतला व धावत गावाबाहेर गेला. तिथे सर्व मुले गणपतीची पूजा करत होती. मुलांनी बनवलेले काड्यांचे देऊळ मंडप रागाने कल्याणवाण्याने पाडून टाकले. त्याला बघताच सर्व मुले पळून गेले. एकटा बल्लाळ त्या ठिकाणी गणपतीचे स्मरण करत बसला होता. तो इतका मग्न होता की त्याचे वडील आल्याचेही त्याला कळले नाही. बल्लाळचे लक्ष नाही पाहून कल्याणला खूपच राग आला. सोट्याचे चांगले 4-5 रट्टे त्याने बल्लाळाला लगावले आणि शेजारच्या एका झाडाला बल्लाळा चांगले आवळून बांधून मनसोक्त मारले. बल्लाळच्या शरीरातून रक्ताच्या चिळकांड्या ओढू लागल्या. कल्याण म्हणाला, बल्लाळा, आता तुला कोणता देव सोडवतो तेच बघतोच मी. नंतर कल्याण तेथून घरी निघून गेला. मग बल्लाळाने गणेशाचे स्मरण करण्यास सुरुवात केली. बल्लाळ म्हणाला, देवा, जे तुझी भक्ती करतात, आराधना करतात, तू त्यांची संकटे दूर करतोस आणि मी तुझी पूजा ध्यान करतो म्हणून मला शिक्षा व्हावी हा कुठला न्याय? कदाचित सूर्यप्रकाशाचा त्याग करेल, शेष पृथ्वी डोक्यावरून खाली ठेवील, पण तू आपल्या भक्तगणांना विसरणार नाहीस. माझ्या वाट्याला अशी विघ्ने काय यावीत? वडिलांच्या कृत्यावर बल्लाळाला राग आला. त्याने शाप दिला, माझ्या गणेशाचे देव ज्याने मोडले, देवाला फेकले, तो अंध मुका बहिरा होऊन त्याचे शरीर दुर्गंधयुक्त हो. गणेशा, माझी भक्ती जर खरी असेल तर मी म्हणतो तेच कर. वडिलांच्या माराचं मला काहीच वाटत नाही, पण ज्यांनी तुझी पूजा विस्कटून टाकली, तुझी निंदा केली, त्याचं मला जास्त वाईट वाटते. माझ्या शरीराला त्यांनी बांधले आहे, परंतु माझ्या मनाला ते कधीच बांधू शकणार नाही. तुझे नामस्मरण करताना मला मृत्यू येवो अशीच माझी इच्छा आहे. बल्लाळची गजाननची प्रति अशी भक्ती पाहून श्री गणेश ब्राह्मण रूपात तिथे आल्याबरोबर बल्लाळाला बांधलेली रस्सी आपोआप सैल झाली. बल्लाळाने त्या ब्राह्मणाला साष्टांग दंडवत घातला. त्याबरोबर बल्लाळच्या अंगावरील सर्व जखमा बऱ्या होऊन त्याचे शरीर तेजपुंज झाले. त्याला सर्व ज्ञान प्राप्त झाले. त्याने श्री गणेशाची मनोभावी स्तुती केली. श्री गजानन प्रसन्न झाले. त्याला दृढलिंगन देत म्हणाले, बल्लाळा, तू बनवले माझे मंदिर ज्याने मोडले तो तर नरकात जाईलच, पण तू दिलेला शापही खरा ठरेल. पुढच्या जन्मी त्याचे वडील त्याला घरातून हाकलून देतील. तुला आणखी कोणते वर पाहिजे असतील ते मागून घे. यावर बल्लाळ म्हणाला, देवा, मला काही नको. तुझे स्मरण मी कायम करत राहावे आणि या स्थळी तुम्ही राहून लोकांची संकटे दूर करावीत असा वर मला द्या. यावर श्री गणपती अधिकच संतुष्ट झाले. म्हणाला, बल्लाळा, तू खूप चांगला वर मागितलास. या ठिकाणी माझे वास्तव्य कायम राहील. जे लोक माझ्या दर्शनाला येतील ते प्रथम तुझे नाव घेतील. म्हणूनच या ठिकाणच्या श्री गणेशाला बल्लाळ विनायक या नावाने संबोधले जाईल. रामकृष्ण हरी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.